नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आगामी भागामध्ये आता वरलीच्या पायाखालची जमीन पूर्णपणे सरकणार आहे. कारण रमाकांत यांचा गार्डनमध्ये सापडलेला खराब मोबाईल अर्णवने दुरुस्तीसाठी दिलेला असतो. या मोबाईलमध्ये रमाकांत यांच्या मृत्यूमागचं सत्य लपलेलं असण्याची शक्यता असते. पण ही बातमी वरलीपर्यंत पोहोचताच ती पुन्हा एकदा पुरावे नष्ट करण्यासाठी मोठा डाव खेळणार आहे. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे मोबाईल रिपेअर झाल्याचा फोन अर्णवऐवजी वरली उचलणार आहे. त्यानंतर ती थेट मोबाईलच्या दुकानामध्ये जाऊन दुकानदाराला तब्बल 1,00,000 रुपये, मित्रांनो लक्ष द्या, 1,00,000 रुपये आणि तो मोबाईल आपल्या ताब्यात घेणार आहे. एका साध्या जुन्या मोबाईलसाठी वरली 1,00,000 रुपये खर्च करते. याचा अर्थ त्या मोबाईलमध्ये किती मोठं रहस्य दडलेलं असणार याचा अंदाज आपण लावू शकतो. पण ईश्वरीसुद्धा आता शांत बसलेली नाही. तिला वरलीच्या हालचालीवर, हातावरची जखम, गार्डनमध्ये सापडलेली हिरव्या बांगडीची काच आणि वरलीचं संशयास्पद वागणं यांचा संबंध समजू लागलेला आहे. त्यामुळे आगामी भागामध्ये वरली पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना ईश्वरी तिच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवणार आहे. तर दुसरीकडे मंजुळा पुन्हा घरी परत आल्याचं समजल्यामुळे वरलीची भीती आणखीन वाढणार आहे. चला तर मग आगामी भागामध्ये नेमकं काय घडणार आहे ते सविस्तर जाणून घेऊया. रमाकांत यांच्या इच्छेनुसार अर्णव आणि ईश्वरी घराच्या गार्डनमध्ये त्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी आलेले असतात. रमाकांत यांनी आयुष्यातील अनेक वर्षे आपल्या मुलांपासून आणि कुटुंबापासून दूर घालवलेली होती. त्यामुळे मृत्यूनंतर तरी आपल्या कुटुंबाच्या जवळ राहावं अशी त्यांची एक इच्छा होती. त्यांनी ईश्वरीला सांगितलं होतं की आपल्या अस्थी नदीमध्ये विसर्जित करण्याऐवजी घराच्या गार्डनमधील एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकाव्या. त्या अस्थींवर एक नवीन झाड लावावं, त्यामुळे ते झाड वाढेल आणि त्या झाडाच्या रूपामध्ये आपण आपल्या मुलांसोबत राहू अशी त्यांची एक भावना होती. अर्णव आणि ईश्वरी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी गार्डनमध्ये माती उकरत असतात. अर्णवच्या मनामध्ये बाबांबद्दल अनेक भावना दाटून आलेल्या असतात. इतक्या वर्षांनी त्याला त्याचे वडील परत मिळाले होते. त्यांच्या मनातील गैरसमज दूर होत होते. त्यांनी पहिल्यांदाच रमाकांत यांना मनापासून बाबा म्हणून स्वीकारलं होतं. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. अर्णवच्या डोळ्यांसमोर रमाकांत यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या अस्थी स्वतःच्या हाताने विसर्जित करताना अर्णव पूर्णपणे भावूक झालेला असतो. ईश्वरी त्याला आधार देत असते. ती म्हणते बाबांची ही एक शेवटची इच्छा होती, आपण ती पूर्ण केली पाहिजे, तर त्यांच्या आत्म्याला नक्कीच समाधान मिळेल. अर्णव हात जोडून रमाकांत यांना नमस्कार करतो. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. तो मनामध्ये म्हणतो, बाबा तुमच्यासोबत जे काही झालं त्याचं सत्य मी नक्की शोधून काढेल. तुमच्यावर अन्याय करणाऱ्याला मी सोडणार नाही. अर्णव पुन्हा माती उकरायला सुरुवात करतो. अचानक त्याच्या खोड्याला एखादी कठीण वस्तू लागते. ईश्वरी लगेच म्हणते, अहो थांबा जरा, तिथे काहीतरी आहे. अर्णव माती बाजूला करतो. त्याच्या हातामध्ये एक खराब झालेला मोबाईल येतो. मोबाईल पूर्णपणे मातीने माखलेला असतो आणि तो जाणीवपूर्वक फोडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला दिसतो. ईश्वरी तो मोबाईल हातात घेते. मोबाईल नीट पाहताच ती हादरते. ती म्हणते, अहो हा तर मोबाईल बाबांचा आहे. अर्णव आश्चर्याने विचारतो, बाबांचा मोबाईल आपल्या गार्डनमध्ये कसा आला? बाबा इथे आले होते का? ईश्वरी म्हणते, बाबा स्वतःचा मोबाईल अशा पद्धतीने मातीमध्ये लपवून ठेवतील असं मला तरी वाटत नाही. आणि हा मोबाईल फक्त पडलेला नाही, कोणीतरी मुद्दाम तो फोडण्याचा आणि नंतर फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्णव मोबाईल तपासत म्हणतो, याचा अर्थ या मोबाईलमध्ये काहीतरी महत्त्वाचं असणार. कोणीतरी त्या मोबाईलमधील माहिती आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ईश्वरीला बाबांच्या वाडीला जाण्याचा प्रसंग आठवतो. ती म्हणते, आपल्याला फोन करून बाबा वाडीला गेल्याचं सांगण्यात आलं होतं, पण ही वाडी पूर्ण होण्याआधीच ते कार्यक्रमामध्ये परत आले. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला झाला. या मोबाईलमध्ये त्या काळातील कॉल, मेसेजेस किंवा इतर काही पुरावे असू शकतात. दोघांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. रमाकांत यांचा मोबाईल गार्डनमध्ये कोणी पुरला? त्यामधील माहिती नष्ट करण्याची गरज कोणाला होती? आणि या मोबाईलचा रमाकांत यांच्या मृत्यूशी नेमका काय संबंध आहे? ईश्वरी म्हणते, आपण आधी बाबांच्या अस्थींचं विसर्जन पूर्ण करूया, त्यानंतर या मोबाईलबद्दल शांतपणे विचार करू. अर्णव पुन्हा माती उकळायला लागतो. त्याचवेळी त्याच्या हाताला हिरव्या रंगाची तुटलेली काच लागते. तो ती काच ईश्वरीला दाखवत म्हणतो, हे बघ, इथे बांगडीची काचसुद्धा आहे. ईश्वरी ती काच हातामध्ये घेते. ती पाहताच रात्रीचा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभा राहतो. वरली रात्री गार्डनमधून परत आली होती. तिच्या हाताला जखम झालेली होती. ईश्वरीने विचारल्यानंतर तिने गार्डनमध्ये काटा लागल्याचा
सांगितलं होतं, पण आता त्याच ठिकाणी हिरव्या बांगडीची काच लागलेली किंवा तिथं सापडलेली असते. ईश्वरी मनामध्ये म्हणते, काल मामींच्या हाताला जखम होती, त्यांनी काटा लागल्याचं सांगितलं, पण ही काच त्यांच्या बांगडीची असेल तर त्या रात्री त्या या ठिकाणी काय करत होत्या? तिच्या मनामध्ये वल्ललीबद्दलचा संशय निर्माण होतो, मात्र ती कोणताही पुरावा नसताना थेट आरोप करण्याचा निर्णय घेत नाही. ईश्वरी स्वतःला म्हणते, आधी मला खात्री करून घ्यावी लागेल, मामींच्या हाताची जखम आणि या बांगडीच्या काचेचा संबंध काय आहे हे समजल्याशिवाय मी अर्णव सरांना काहीही सांगणार नाही. अस्थींचं विसर्जन झाल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी आपल्या खोलीमध्ये येतात. दोघांच्या मनामध्ये मोबाईलबद्दलचे विचार सुरू असतात. ईश्वरी विचारते, हा मोबाईल आपण पोलिसांकडे द्यावा का? अर्णव म्हणतो, मला नाही वाटत की पोलिसांकडून लगेच काही होईल. बाबांच्या मृत्यूनंतरचं CCTV फुटेजसुद्धा ते अजून मिळवू शकलेले नाहीत. माझ्या ओळखीचा एक चांगला मोबाईल रिपेअर करणारा आहे, आधी त्याच्याकडून हा मोबाईल सुरू होतो का ते पाहूया. ईश्वरी विचारते, इतका खराब झालेला मोबाईल दुरुस्त होईल का? अर्णव म्हणतो, खात्री नाही, पण प्रयत्न तर केलाच पाहिजे. त्यामध्ये थोडीसुद्धा माहिती मिळाली तरी आपल्याला बाबांच्या मृत्यूबद्दलचा मोठा धागा मिळू शकतो. अर्णव लगेच मोबाईल घेऊन दुरुस्तीच्या दुकानामध्ये जातो. दुकानदार अर्णवच्या ओळखीचा असतो. तो मोबाईल नीट तपासतो आणि म्हणतो, सर, मोबाईल खूपच खराब झाला आहे. तो फोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि बराच वेळ मातीमध्ये राहिल्यामुळे आतमध्ये सुद्धा नुकसान झालं आहे. दुरुस्ती होईल याची खात्री देता येणार नाही. अर्णव त्याला विनंती करतो, यामध्ये खूप महत्त्वाचा डेटा आहे, तुम्ही काहीही करून प्रयत्न करा. फोन पूर्णपणे सुरू झाला नाही तरी चालेल, त्यामधील कॉल, फोटोज, मेसेज किंवा बाकीचा डेटा मिळतो का ते पहा. दुकानदार म्हणतो, ठीक आहे सर, मी पूर्ण प्रयत्न करतो, काही झालं तर तुम्हाला फोन करतो. अर्णव मोबाईल दुकानामध्ये ठेवून घरी परततो. दरम्यान ईश्वरी वल्ललीची परीक्षा घेण्यासाठी एक मोठा डाव आखते. ती एक साडी हातामध्ये घेऊन वल्ललीच्या खोलीमध्ये जाते. वल्लली त्यावेळी रमाकांत यांच्या मोबाईलमधून आधीच काढून ठेवलेले मेमरी कार्ड पाहत असते. ती मनामध्ये म्हणते, बरं झालं मी त्या मोबाईलमधील मेमरी कार्ड आधीच काढून ठेवलं. हे कार्ड माझ्याजवळ आहे तोपर्यंत त्या मोबाईलमधून कोणालाही संपूर्ण सत्य समजणार नाही. अचानक ईश्वरी खोलीमध्ये येते. वल्लली घाबरून मेमरी कार्ड लपवते. ईश्वरी म्हणते, मामी, मला तुमची थोडी मदत पाहिजे होती. वल्लली संशयाने विचारते, काय झालं? ईश्वरी साडी दाखवत म्हणते, मला या साडीवर कोणते दागिने चांगले दिसतील ते समजत नव्हतं. तुमचा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे म्हणून तुम्हाला विचारायचं आहे. वल्लली वरवर हसते, पण ईश्वरीचं खरं लक्ष वल्ललीच्या हाताकडे असतं. ईश्वरी सहज विचारल्यासारखं करते, मामी, तुमच्या हाताची जखम आता कशी आहे? वल्लली म्हणते, बरी आहे. काल सांगितलं ना, गार्डनमध्ये गेले होते तेव्हा काटा लागला होता. ईश्वरी म्हणते, हो का? कालच लागलं होतं ना, माझ्या लक्षात राहिलं नाही. ईश्वरी वल्ललीच्या हाताकडे नीट पाहते. जखम बांगडीची काच लागल्यासारखी दिसत असते. वल्ललीच्या हातामध्ये आता हिरव्या बांगड्याही नसतात. वल्ललीला समजलं की ईश्वरी साडी आणि दागिन्यांबद्दल विचारायला आलेली नाही. ती मनामध्ये म्हणते, ही ईश्वरी माझ्या हातावरील जखम तपासायला आली होती. तिच्या मनात माझ्याबद्दल संशय निर्माण झाला आहे. ईश्वरी तिथून निघून जाते. वल्लली लगेच जखमेवर मलम लावते आणि ती लपवण्याचा प्रयत्न करते. वल्लली म्हणते, आता ह्या ईश्वरीवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. ती खूप शांतपणे चौकशी करत आहे. तिच्या हातामध्ये कोणते पुरावे लागेल हे आधी मला समजायला हवं. त्याचवेळी अर्णव घरी परततो. मामा त्याला विचारतात, अरे चिंटू, कुठे गेला होतास? पोलीस आले होते, ते तुला बोलावत होते. अर्णव म्हणतो, मामा, तुम्हाला सांगायचं राहिलं, आम्ही गार्डनमध्ये बाबांच्या अस्थींचं विसर्जन करत होतो तेव्हा आम्हाला बाबांचा मोबाईल मातीमध्ये पुरलेला सापडलो. तो मोबाईल दुरुस्तीसाठी द्यायला गेलो होतो. मामा आश्चर्याने म्हणतात, काय सांगतोस? रमाकांत भाऊजींचा मोबाईल गार्डनमध्ये आला तरी कसा? अर्णव म्हणतो, तेच तर समजत नाही. कोणीतरी तो फोडून तिथे लपवला होता. तो सुरू झाला तर बाबांच्या बाबतीत काय घडलं याचा धागा मिळू शकतो. अर्णवची ही माहिती वल्ललीच्या कानावर पडत नाही, पण काही वेळानं मामा स्वतः तिच्या खोलीमध्ये जाऊन ती गोष्ट तिला समजवतात. मामा विचारात बसलेले असतात. वल्लली त्यांना विचारते, काय झालं? एवढा विचार कसला करताय? मामा म्हणतात, काही नाही ग, रमाकांत भाऊजींच्या बाबतीत जे घडलं त्याचा विचार करत होतो. वल्लली विचारते, आता पुन्हा काय झालं? मामा सहजपणे सांगतात, अर्णवला गार्डनमध्ये रमाकांत भाऊजींचा मोबाईल सापडला. तो मोबाईल कोणीतरी फोडून मातीमध्ये लपवला होता. अर्णवने तो दुरुस्तीसाठी दिला आहे. ही गोष्ट ऐकताच वल्ललीच्या चेहऱ्यावरील रंग उडतो. तिला घाम फुटतो. मामा विचारतात, अगं, तुला एवढा घाम का फुटला?
वडील लगेच कारण शोधून म्हणते AC चालू नाही ना म्हणून गरम होत आहे. मामा म्हणतात आता मला AC दुरुस्त करणारा शोधायला सांगू नकोस. मी आधीच एवढं टेन्शनमध्ये आहे. वल्लली वरवर शांत बसते पण तिच्या मनामध्ये वादळ सुरू झालेलं असतं. ती मनामध्ये म्हणते मोबाईल दुरुस्त झाला आणि त्यामधून काही माहिती बाहेर आली तर सगळं सत्य समोर येईल. मेमरी कार्ड माझ्याकडे असलं तरी फोनमध्ये इतर डाटा राहिलेला असू शकतो. काहीही करून तो मोबाईल मला मिळवावाच लागेल. इकडे मामा म्हणतात रमाकांत भाऊजींच्या बाबतीत जे काही घडलं ते खूप वाईट झालं. चिंटू जो निर्णय घेईल त्याच्यासोबत मी उभा राहणार आहे. त्यांच्या मृत्यूमागचं सत्य समोर आलंच पाहिजे. मामांचं बोलणं ऐकून वल्लरी आणखी घाबरते. ती नेहमीप्रमाणे चक्कर आल्याचं नाटक करण्याचा प्रयत्न करते. मामा म्हणतात अगं बाई आता पुन्हा चक्कर येण्याचं सुरू करू नकोस. तुझ्यामुळे घरातील सगळ्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल. आम्हाला आधीच खूप कामं आहेत. वल्लरी गप्प बसते पण तिने मनामध्ये निर्णय घेतलेला असतो. अर्णवच्या आधी दुकानातून मोबाईल ताब्यात घ्यायचा. दरम्यान ईश्वरी वल्लरीच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत असते. ती ठरवते की पुरावा मिळेपर्यंत घरातील कोणालाही आपला संशय सांगायचा नाही. ती मनामध्ये म्हणते मामीच्या हाताला झालेली जखम, गार्डनमध्ये सापडलेली बांगडीची काच आणि त्याच ठिकाणी मिळालेला बाबांचा मोबाईल सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे. पण माझ्याकडे अजून ठोस पुरावा नाही. आधी मामी काय करतात ते पाहते. वल्लली गुपचूप गार्डनमध्ये जाऊन मोबाईल पुरलेली जागा पुन्हा तपायला जाते. ती मातीमध्ये शोधाशोध करते. नेमक्या त्याच वेळी ईश्वरी तिच्या मागे पोहोचते. ईश्वरी विचारते मामी तुम्ही इथे काय करताय? वल्लली रचकते. ती म्हणते काही नाही ग, सहज बाहेर आले होते. ईश्वरी जमिनीवर झालेली हालचाल पाहते आणि म्हणते सहज बाहेर आला होता की काहीतरी शोधत होता. वडील विषय बदलून तिथून निघून जाते. पण आता ईश्वरीचा संशय अधिकच पक्का झालेला असतो. त्यानंतर ईश्वरी आजींच्या खोलीमध्ये चहा घेऊन जाते. आजी रमाकांत यांच्या आठवणीमुळे खूप अस्वस्थ असते. आजी म्हणतात माझ्या सात्विकच्या बाबतीमध्ये जे झालं तेच आता रमाकांत रावांच्या बाबतीमध्ये झालं. आधी मुलांनी आई गमावली आणि आता वडीलही गेले. या मुलांनी आयुष्य कसं जगायचं? ईश्वरी त्यांना समजावत बोलते. ती सहज वल्ललीचा विषय काढते. ईश्वरी म्हणते आजी मला तुमच्याकडून एक गोष्ट विचारायची आहे. मामी पहिल्यापासून अशाच होत्या का? आजी विचारतात तुला असं अचानक का वाटलं? ईश्वरी म्हणते काही विशेष नाही पण त्यांचं वागणं कधी कधी समजत नाही. काल त्या गार्डनमध्ये बाबांच्या अस्थींना नमस्कार करण्यासाठी सगळ्यांच्या आधी गेल्या होत्या. आजी आश्चर्याने म्हणतात काय सांगतेस? रमाकांतराव जिवंत असताना त्यांच्याशी कधी नीट बोलले नाही आणि आता अस्थींवर नमस्कार करण्यासाठी सगळ्यांच्या आधी गेले. ईश्वरी विचारते त्यांचं आणि सात्विक आईंचं काही जुनं भांडण होतं का? आजी जुन्या आठवणी सांगायला सुरुवात करतात. त्या म्हणतात वडिलांच्या घरची परिस्थिती साधारण होती. तिचा नवरा छोटी मोठी नोकरी करून घर चालवत होता. पण सात्विकच्या घरामध्ये खूप श्रीमंती होती. सात्विकला मिळालेलं सुख आणि मान पाहून वडिलांना कायम वाईट वाटायचं. तिलाही हे सगळं मिळायला हवं होतं असं तिला वाटत होतं. ईश्वरी विचारते मग त्यांच्यात कधी मोठं भांडण झालं होतं का? आजी म्हणतात सरळ भांडण झालं नव्हतं पण एका मोठ्या कार्यक्रमामध्ये वल्ललीचा अपमान झाला होता. त्या दिवसापासून तिच्या मनामध्ये सात्विका आणि तिच्या कुटुंबाबद्दल राग निर्माण झाला असल्याची शक्यता होती. आजींच्या बोलण्यामुळे ईश्वरीला वल्ललीच्या मनातील मत्सरांचं मूळ समजू लागतो. दुसरीकडे मोबाईल रिपेअर करणारी व्यक्ती अर्णवच्या नंबरवर फोन करतो. योगायोगाने तो फोन वल्लली उचलते. समोरचा माणूस म्हणतो सरांनी दिलेला मोबाईल शक्य तितका दुरुस्त केला आहे. त्यांना घेऊन जायला सांगा. वल्लली ताबडतोब दुकानाचा पत्ता विचारते आणि कोणालाही न सांगता तिथे पोहोचते. दुकानदार तिला म्हणतो हा मोबाईल अर्णव सरांनी दिला आहे. मी तो दुसऱ्या कोणालाही देऊ शकत नाही. वल्लली आपल्या पर्समधून पैसे काढते आणि म्हणते हे 1,00,000 रुपये आहेत. पैसे घ्या आणि मोबाईल मला द्या. दुकानदार हादरतो. एका जुन्या खराब मोबाईलसाठी 1,00,000 रुपये मिळत असल्याचा त्याचा मोह वाढतो. तो विचारतो पण तुम्ही कोण आहात? वल्लली म्हणते मी अर्णवची मामी आहे. तो मोबाईल आमच्या घरचा आहे. अर्णवनेच मला घेऊन यायला सांगितलं आहे. 1,00,000 रुपये कमी वाटत असतील तर आणखी देईल पण मोबाईल आत्ताच्या आत्ता माझ्या ताब्यामध्ये द्या. दुकानदार अखेर पैशांच्या मोहाला बळी पडतो आणि मोबाईल वल्लली देतो. वल्लली मोबाईल हातात घेत मनामध्ये म्हणते आता या मोबाईलमधून कोणताही पुरावा अर्णव आणि ईश्वरीच्या हातात लागणार नाही. हे पुरावे कायमचे नष्ट करायला लागतील. वल्लली मोबाईल घेऊन घरी परत येते पण घरी पोहोचतात तिला आणखी एक मोठा धक्का बसतो. अर्णव घाईघाईने बाहेर निघत असतो. वल्लली त्याला विचारते अर्णव कुठे चाललास? अर्णव सहजपणे म्हणतो मामी मंजुळा सापडली आहे. ती घरी परत आली आहे. मला तिला भेटायला जायचं आहे. हे ऐकताच वल्ललीच्या पायाखालची जमीन पुन्हा सरकते. मंजुळा ही रमाकांत यांच्या मृत्यूच्या महत्त्वाची साक्षीदार आहे. तिचं अपहरण करून तिला गप्प करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता पण आता ती पुन्हा जिवंत आणि सुरक्षित परत आली आहे. वल्लली मनामध्ये म्हणते एक संकट संपत नाही तोपर्यंत दुसरं समोर येते. मोबाईल तर माझ्या हातात आला पण मंजुळाचे जर उदयकांत आणि माझ्याबद्दल सत्य सांगितलं तर माझं सगळं संपेल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वरी वल्लरी विरुद्ध पुरावा गोळा करून तिला रंगे हात पकडणार की वल्लरी पुन्हा एखादं नवं नाटक करून स्वतःला वाचवणार. तुम्हाला काय वाटतं, रमाकांत यांच्या मोबाईलमध्ये नक्की कोणता मोठा पुरावा असेल? वल्लरी तो पुरावा नष्ट करण्यासाठी यशस्वी होईल का? आणि मंजुळा वल्लरीचं खरं रूप सर्वांसमोर उघड करेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मालिकेच्या अशाच जबरदस्त अपडेट्स आणि आगामी भागातील मोठे ट्विस्ट आणि मनोरंजक विश्लेषणासाठी चॅनलला कनेक्ट राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.